श्री स्वामी समर्थ. तर ताई बघा सातारावरून आलेल्या आहेत स्वामींच्या दर्शनाला आणि पूजा साहित्य घेण्यासाठी. तर स्वामींना भेटायला येण्यासाठी स्वामींची इच्छा असावी लागते असं म्हणतात ना, अगदी खरे. तर बघा सकाळपासून लाईव्ह नाही आहे, बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या, कारण माझा लाईव्ह 2 वाजता असतो, पण आज थोडंसं काम असल्यामुळं पुण्यात जावं लागलं. पण काय माहिती आज पुण्यातून मी 6 वाजता येणार होते, पण आज ते काम थोडंसं उद्यावरती गेलं, त्यामुळे मला परत यावं लागलं, परत उद्या जायचं आहे. तर सुंदर अशा बघा समया ज्या ताईंनी अक्कलकोटला जाणार आहेत आणि अक्कलकोटला त्या काहीतरी नवस बोलल्या होत्या की स्वामी त्यांची काही इच्छा होती ती पूर्ण झाल्यावरती मी सगळ्यात मोठ्या साईजच्या समया मी घेऊन येईन. तर ताई अक्कलकोटला पण जाणार आहेत ह्या समया घेऊन. तर सगळ्यात मोठ्या साईजच्या समया तर आपण मंदिरात वगैरे देतो, कोल्हापूरला किंवा अक्कलकोटला, तुळजापूर, तर सगळ्यात मोठ्या साईजच्या समया आहेत ज्या आपण मंदिरामध्ये देत असतो किंवा घरामध्ये सुद्धा चालतात. आणि आज स्वामीने मिठाई भरपूर आली बघा, बेसनचे लाडू एवढे मोठे ताई बनवून घेऊन आल्यात आणि सातारावरून आल्यात बरं का ताई. तर ह्या बघा ताई, ताई कशा आले इथंपर्यंत? मी सातारावरून आलेली आहे आणि का माहिती ना, पाऊस भरपूर आहे. ती सकाळी 9ला निघणार होती, 8ला निघणार होती, पण कशा करून परिस्थितीत मी आले, पोचले. तर ताई भरपूर आल्या, पण स्वामींची कृपा होती. ताईंना पण भेटायची खूप इच्छा होती, भेटणार नाही म्हटल्यावर खूप नाराज झाले होते, पण स्वामी कृपेने खरंच स्वामींनी त्यांची भेट घडवून दिली. तर ताई पूजा साहित्य घ्यायचा ताईंचा मुलगा आहे बघा, ह्याचं मोजणीचं काम आहे बरं का, सातारचं आहे. नाव काय तुझं बाळा? स्वरूप आडाव नाव आहे बरं का ह्याचं. तुमच्याकडे जर मोजणीचं काही काम करायचं असेल तर दादाडे करा, कारण आमच्याकडे असं प्रत्येकाला आम्ही सपोर्ट करतो, कॉन्टॅक्ट असतात. तरी सातारावरून एवढ्या दुरून ताई आल्यात आणि पूजा साहित्य ब्रासलेट वगैरे घेण्यासाठी स्वामीने भेटाय बघा एवढे मोठे लाडू आणले. तर स्वामी एवढे मोठे लाडू खाणार का? तर बघा संध्याकाळी काय होतं, भरपूर ताई दुरून येतात मिठाई घेऊन. तर संध्याकाळी जाताना बघा जी रस्त्याला मुलं वगैरे असतात त्यांना आम्ही ही मिठाई देतो.